आकाशवाणी पणजी वीर जवान. नमस्कार आणि येवकार. आकाशवाणी पणजी घेवन येता निवृत्त जवानांच्या जिविताचेर आनी कार्याचेर उजवाड घालपी मुलाखतींचेर आधारीत वीर जवान. आयचे वीर जवान कर्नल बाळकृष्ण शिरोडकर. तांचेकडे उलयतात पत्रकार, गीतकार, गोंय पुलीस खात्याचे निवृत्त जनसंपर्क अधिकारी आनी होम गार्ड्साचे आदले कंपनी कमांडर श्री जॉन आगियार. जय हिंद आयकुप्यानो, हांव जॉन आगियार. तुमकां म्हज्या ह्या प्रोग्रामान माये मोगाचो येवकार. आज आमचे गेस्ट आसात कर्नल बाळकृष्ण शिरोडकर, रिटायर्ड. तांणी खुबश्या जाग्यांचेर वावर केला. ते इंजिनियरींग कोरान आशिल्ले आनी खूब कडेन तांणी म्हत्वाची कामगिरी केल्ली आसा. तर आमच्या ह्या स्टुडियोन येवकार कर्नल बाळकृष्ण शिरोडकर बाब. जय हिंद जॉन. हांव आभारी आसा तुम्ही म्हाका हांगा आपयला. आय एम व्हेरी ग्रेटफूल फॉर दॅट. थँक्यू. तुमचे शिक्षणा विशीं सांगात. हांव गोवा वास्कोन जन्म जाल्लो 1973. मागीर हांवें म्हाजें स्कुलींग आहा पळय 10th पर्यंत हांवें केला सेंट जोसेफ इन्स्टिट्यूट. 11th-12th सायन्स केलें हांवें MES कॉलेज वास्कोन. मागीर 91 हांव गोवा इंजिनियरींग कॉलेजीन जॉयन जालो इन इलेक्ट्रिकल इंजिनियरींग स्ट्रीम. सो 91 to 95 म्हाजें इंजिनियरींग हांवें कंप्लीट केलां इन इलेक्ट्रिकल इंजिनियरींग. तुमकां सैन्यान वचपाची आवड कशी जाली? आमी जेन्ना 3rd year कॉलेजीन आसले तेन्ना आर्मीची एक कॅम्पस इंटरव्यू आयली. तितून ते ऑल सिनियर ऑफिसर्स आयिल्ले आनी आमकां तेणे पेप टॉक दिलो की आर्मीन अशें जाता तशें जाता, आमी तुमकां सिलेक्ट करपाक आयल्या. सो 3rd year ते सिलेक्ट जाले आनी सिलेक्ट जावन आमकां इंटरव्यूक 34 SSB अलाहाबाद आहा पळय थंय व्हेले. थंय आमची ते बाकीचे SSB सर्वीस सिलेक्शन बोर्ड 4 दिसाची ती टेस्ट जातली. मागीर मेडिकल जालें आनी तेन्नाच आमी सिलेक्ट जाले. इंजिनियरिंगान आसतना आय वॉज अमंग द फर्स्ट आमच्या ग्रुपा बॅचान जेंकां पास जावच्या पयलींच नोकरी गॅरंटीड आसली. प्लस मागीर तो मातसो गर्व सो आयलो कॉलेजीन, वो आर्मीन सिलेक्ट जाला हें जाला. आनी कितें जालें इन 11th जेन्ना हांव आसलो सायन्सान तेन्ना आय वॉज पार्ट ऑफ NCC ऑल्सो. व्हेरी गुड. एन्ड NCCन आमकां व्हेल्ले हांगा नावेली. थंय ते फायरींग दाखयलें, तेंच्यान दाखयलें. सो ती मोटिवेशन आसलेंच. तुमी NCCंतल्यानच मोटिवेट जाले? NCCन वॉज द बी जर रोयता पळय ती NCCन रोयिल्ली. आनी मागीर इंजिनियरींग कॉलेज जालें आनी देन आफ्टर इंजिनियरींग आय इमिजिएटली जॉयन द आर्मी. तुमी अलाहाबाद SSBंतल्यान पास आवट जाले. अलाहाबाद SSB इज लायक अ रिजेक्शन सेंटर बिकॉज टफ आसता मातशें. टफ आसता इन द सेन्स आमी आमच्या कॉलेजींतले 4 जाण सिलेक्ट जाल्ले. ऑल ओव्हर इंडिया जितल्यो गव्हर्मेंट कॉलेजीस प्रायवेट कॉलेजीस थंय सगळे कडेन गेल्ले आर्मी गेल्ली. आनी टोटल आमचो बॅच 70 आसलो इन दॅट अलाहाबाद SSB. 70च्या बॅचान ओन्ली 3 people वे सिलेक्टेड ऑल ओव्हर इंडिया. मग फक्त 3 जाण सिलेक्ट जाले. सो 70तल्यान 3 जाण सिलेक्ट इज लायक अ रिजेक्शन बोर्ड ओन्ली. आफ्टर युअर सिलेक्शन एट SSB तुमी बेजीक ट्रेनिंगाक गेले. बेजीक ट्रेनिंग एज ऑफिसर्स इंडियन 2 कडेन आसता. एक आसता IMA देहरादून, सेकंड इज इन चेन्नई OTA. OTA चेन्नई इज जनरली अ शॉर्ट सर्वीस कमिशन. तितून तुका ते OTA चेन्नईन ट्रेनिंग घेता पळय 1 वर्साची ट्रेनिंग या 1.5 वर्साची ट्रेनिंग. तितून तुका 5 वर्साची सर्वीस आसता. देन यू हॅव गॉट अ ऑप्शन आसा की तू कंटिन्यू करतलो काय ना. बट IMAन जे जॉयन जाता IMAन येता तुका NDA पयलीं करून येता. आमचे असले टेक्निकल डिग्री करून येता आनी मागीर ग्रॅज्युएट करून सुद्धा येता. जे ग्रॅज्युएट करून येता तांकां 1.5 वर्साची ट्रेनिंग आसता. NDAंतल्यान येता ते ऑलरेडी NDAन 3 वर्सां केल्ले आसता, तांकां 1 वर्साची ट्रेनिंग आसता. आनी आमी इंजिनियरींग केलां म्हणून आमकां 1 वर्साची ट्रेनिंग आसता. आनी ट्रेनिंग वेदर युअर ex-NDA आसूं, डायरेक्ट एंट्री म्हणजे ग्रॅज्युएट जावन आसूं नाल्यार टेक्निकल आसूं, आमी टेक्निकल, तांकां सगळ्यांक ट्रेनिंग इज सेम. तितून कांय कॉम्प्रोमायज ना, कांय ना. कितलें ड्युरेशन आशिल्लें तुमचें बेजीक ट्रेनिंग? आमचें ड्युरेशन 1 वर्स आसलें. 1 वर्स IMAन केलें? IMAन. तितून आमकां PT मॉर्निंग उठून 4:30-5 उठून PT आसताली. मागीर क्लासीस आसताले. मागीर वेपन ट्रेनिंग, मागीर कशे वेपन्स फायर करपाचे, कॅम्प्स आसताले आनी प्लस ड्रील आसताले. तुमकां इंजिनियरींग ब्रांच कसो मेळ्ळो? आर्मीन वेरियस ब्रांचीस आसा. आमी टेक्निकल आहा म्हणून आमकां रेस्ट्रिक्शन आहा 3 आसा. वी कॅन आयदर जॉयन कोर ऑफ सिग्नल्स, वी कॅन आयदर जॉयन द EME, इलेक्ट्रिकल एंड मेकॅनिकल इंजिनियरिंग, और वी कॅन जॉयन द इंजिनियर्स. सो आमचे इट इज रेस्ट्रिक्टेड टू दॅट.
आनी एक्स एन डी आसता पळय, जे एन डी एतल्यान येता, तेंच्या हितून टॅक्निकल आनी नॉन टॅक्निकल स्ट्रीम आसता. म्हणजे ते बी ग्रॅज्युएट जाता. जे टॅक्निकल स्ट्रीम आसता तांकां चान्स आसा टॅक्निकल आर्म येवपाक, बाकी नायतर ते इन्फंट्री हितून वता. आनी डायरेक्ट एंट्रीचे सेम, जे सायन्स करून येता तांकां टॅक्निकल ग्रॅज्युएट जावंक जावचा नाल्यार नॉर्मल. वॉट इज द रोल ऑफ इंजिनियर्स इन द आर्मी? इंजिनियर्स म्हणजे अशें म्हणटा की सगळ्यांक पयलीं वता आनी सगळ्यांक लास्ट येता. कित्याक जेन्ना इन्फंट्री आर्मड कितें वचपाचें आसता तांकां ते ऑब्स्टेकल्स आसता. आय एम अन आर्मड इंजिनियर रेजिमेंट, 114 आर्मड इंजिनियर रेजिमेंट कमिशन जाला. आमचे कडेन टँक्स आसली आनी ब्रिजीस आसा, ते आमचे आर्मड आसा पळय, आर्मड टँक्स जे डेजर्टान चलता, तांकां एनिमी कितें करता, मदीं पूल तोडटा. सो क्रॉसींग करपाक पूल बांदपाचें आसता, ते आमी पूल बांदून दिता. जे तेन्ना वता फुडें ते मायनफिल्ड्स हें करता. आमचे कडेन इक्विपमेंट आसा ते मायनफिल्ड हे लेन करपाची. सो जे तेन्ना मागीर ते फाटल्यान टँकी येता पळय तांकां ते क्लियर लेन मेळटा. प्लस आमी तांकां वॉटर सप्लाय दिता. वी हॅव गॉट कॅपेबिलिटी टू इन्स्टॉल वॉटर सप्लाय एंड फीड द वॉटर सप्लाय. आनी लास्टाक आमी इलेक्ट्रिफिकेशनूय करता. प्लस एक एनबीसी प्रोटेक्शनूय आमी करून दिता. खुबशे लोकांक खबर ना की आर्मीन वेगवेगळे ब्रांचीस आसात म्हणून. फॉर एक्झाम्पल JAG, जज ॲडव्होकेट जनरल ब्रांच, म्हणजे तातूंत ॲडव्होकेट्स आसतात. मागीर टिचर्स आसात, आर्मी एज्युकेशन कोर आसा, आर्मी मेडिकल कोर आसा, आर्मी डेंटल कोर आसा, आर्मी वेटनरी सर्विसीस आसा, आनी आर्मी इंजिनियर्स आसात. ते वेगवेगळे ब्रांचीस आसात. बेसिकली आर्मीन कितें आसता, 3 बेसीक आसता. इन्फंट्री म्हणजे जे पैदल सेना ते म्हणटा ते. एक आसता आर्मड म्हणजे तेंच्या कडेन जे टँक्स हे आसता ते. तिसरे आसा ते आरटी इज गन्स, आर्टिलरी गन्स. आर्टिलरीन आतां ते AD गन्सूय आसा. ऑपरेशन सिंदुरान ते AD वेपन्स फायर केले ते. आनी तांकां सपोर्ट करपाक बाकीचे सगळे आर्म्स आसा. जे सिग्नल्स म्हणटा पळय, कोर ऑफ सिग्नल्स, ते कम्युनिकेशन प्रोवायड करता. EME, इलेक्ट्रिकल मेकॅनिकल इंजिनियर्स, दे प्रोवायड द बॅकअप. हे गाडयो रिपेर करप, गन्स रिपेर करप, ते करता. एक ऑर्डनन्स करूया, जे सप्लाय सगळे स्टोर्स, तुमकां इक्विपमेंट आसा जाल्यार तुमकां ते सप्लाय जाय, स्टोरूय जाय, ते आसा. मेडिकल कवर, फुडें तुमकां ऑपरेशनान जेन्ना आसा ते मेडिकल कवर कितें, ते आर्मी मेडिकल कोर आहा. डेंटल कोर आहा. सप्लाय करूया, आर्मी सर्वीस कोर. आमच्या भुरग्यांक खूब ऑप्शन आसात. दे वॉन्ट टू जॉइन द आर्मी, दे कॅन जॉइन. अशें ना की तूं फक्त इंजिनियर जालोच म्हणून जॉइन जावंक शकता. एज अ ग्रॅज्युएट तुका खुबशीं ऑप्शन आहा. आर्मीन मिलिटरी इंजिनियरींग सर्वीस म्हणून एक आसा. हय, मिलिटरी इंजिनियरींग सर्वीस ती पीस टायमान आसता. फिल्डान ते आमकां बॉर्डर रोड्स आसा आनी EW आसा, इंजिनियरींग वर्क सेक्शन. पीस टायम जेन्ना फाटल्यान आमी आसता पळय मेन आपले पीस एरियान, ती घरां मेंटेन करपाक, लायट हे करपाक, तितून आमी आमचे ट्रेन्ड मॅनपावर यूज करना. त्या खातीर ते MES आसता. प्लस कन्स्ट्रक्शन, वी हॅव गॉट आमची ओन कन्स्ट्रक्शन एजन्सी आहा. आमची घरां बी बांदता पळय ते MES थ्रूच करता. म्हणजे घरां बांदपाची बी, घराचे मेंटेनन्स आनी ऑफिस, इवन ती ऑफिस आसा पळय तेंचे मेंटेनन्स, लायटी हे. आतां वास्को नेवी आहा. वास्को नेवीकूय एक MES आसा आर्मीचे. हय, MES इज टोटली आर्मी. एक कोस्ट गार्ड सेंटरूय आयला दाबोळी, एक कोस्ट गार्ड हेडक्वॉर्टर आयला, तेकाय MES आसा. थंय एक इंजिनियर ऑफिसर बसता. इंजिनियर ऑफिसर आसा पळय, दे प्लॅन द बिल्डींग लेआउट, कन्स्ट्रक्शन, मेंटेनन्स, ते सगळे ते प्लॅन करता. तातूंत सिव्हिलियन स्टाफूय घेतात खूब. MES आनी सिव्हिलियन स्टाफूय आसता. MES आनी BRO 2 ऑर्गनायझेशन, सिव्हिलियन स्टाफूय आसता. तुमी खंय खंय पोस्टिंग केलां? हांव 97 जेन्ना कमिशन जाल्लो तेन्ना हांव 114 इंजिनियर रेजिमेंट जॉइन जालो पटियाला. थंय हांवें 3 वर्सां काडलीं. मागीर आमकां आफ्टर पीस एक फिल्ड आसता. आमचे जनरली एक पीस एक फिल्ड आसता. मागीर आमकां ते एक्सपोजर टू आसाम रायफल्स दिलें. हांव मागीर फ्रॉम 2000 to 2003 हांव मणिपूर आनी नागालँड आय वॉज विथ एज अ पार्ट ऑफ इन्फंट्री, आसाम रायफल्स, 3 आसाम रायफल्स. सो थंय केलें. मागीर परतो हांव पटियाला आयलो. पटियाला परती 2 वर्सां युनिटान काडली. मागीर पटियालाच्यान हांव भटिंडा कोर हेडक्वॉर्टरान म्हाका इंजिनियर ब्रांचान म्हाका IO इंजिनियर म्हणून ते केलें. मागीर थंयच्यान हांव झांसी गेलो, परतो युनिटान काम केलें. आनी फ्रॉम 2010 to 13 हांव अंदमान पोस्टेड आसलो कार निकोबार आयलंड. कार निकोबार आयलंड एज अ MES, एज अ G MESan. कार निकोबार आयलंड तुमी जर याद आहा 2004 सुनामी आयिल्ली, वेर द आयलंड वॉज वॉश्ड आउट. सो 2004 हे जालें. सो मागीर ते रिकन्स्ट्रक्शन करपाक जाय बिकॉज दॅट्स अ स्ट्रेटेजीक एअरबेस. कार निकोबार इज अ व्हेरी स्ट्रेटेजीक एअरबेस. सो तितून कन्स्ट्रक्शन करून तिका MES एक थंय रेज केल्या आनी तितून आमी काम केलें. चॅलेंजींग. इट वॉज अ व्हेरी चॅलेंजींग थिंग. चॅलेंजींग इन द सेन्स थंय तुका वेदरूय फायट करतालो. तुका काम करपाक फक्त 4 म्हयने मेळटाले.
तूं एफेक्टेड जालो नॉर्थ वेस्ट मॉन्सून एज वेल एज साऊथ वेस्ट मॉन्सून, दोनूय मॉन्सून लागताले. 1,500 किलोमिटर पोर्ट ब्लेअर पडटा फ्रॉम आयदर चेन्नई ऑर कलकत्ता. पोर्ट ब्लेअराच्यान 300 किलोमिटर कार्निकोबार पडटा थ्रू द सी. सो थंय सगळें सामान येवपाचें बोटीन आनी तें बी चेन्नई नाल्यार कलकत्ताच्यान. एक सिमेंटाचें बॅग सुद्दां जाय जाल्यार तें तुका 8 दीस लागताले पावपाक. सो दॅट वॉज वन मोर चॅलेंज. आनी म्हाजे कडेन थंय कार्निकोबार, कमोटा आनी कॅम्बेल बे. कॅम्बेल बे इज 600 किलोमिटर्स फ्रॉम पोर्ट ब्लेअर. सो थिंग असो नोकरी केल्या. थंय म्हाजो एक बेज आसलो. कॅम्बेल बे तुका कोस्ट गार्ड आनी नेव्ही आसली, कमोटा आर्मी आसली आनी कार्निकोबार एअरफोर्स आसलें. मागीर थंयच्यान हांव पुण्या आयलो. पुण्या मागीर म्हाका DRDOन एज अ इस्टेट मॅनेजर हांवें 3 वर्सां काम केली. मागीर थंयच्यान आर्मीन म्हाका आनी एक ऑपॉर्च्युनिटी दिली एज अ कर्नल, एज अ लेफ्टनंट कर्नल. बाय द टायम हांव लेफ्टनंट कर्नल जाल्लो. मागीर थंय हांवें आर्मीन म्हाका ऑपॉर्च्युनिटी दिली स्टडी लीव करपाची. सो 2 वर्सां स्टडी लीव करून हांव MBA केलें इन लॉजिस्टिक्स एंड सप्लाय चेन मॅनेजमेंट. तें जावन मागीर हांव वॉज पोस्टेड टू लदाख, तांगसे. ते तांगसे इट इज क्लोज टू पेंगोंगसो लेक, थंय 14,000 फीट. जेन्ना हांव थंय पोस्टेड आसलो तेन्ना ते कोविडूय जालें आनी गलवानूय जालें. थंय 3 वर्सां काडली. हरशीं थंय 2 वर्सां टेन्यूर आसता, बट ती सर्कमस्टन्सीस आसा ती म्हाका 3 वर्सां करची पडली थंय. थंयच्यान मागीर हांव हैदराबाद आयलो इन DGQA आनी थंयच्यान मागीर हांवें रिटायरमेंट घेतलो. वीर जवान. जवानांच्या अनुभवांची गाथा घेऊन येता आकाशवाणी वीर जवान. तुम्ही आता सांगले उजळ की तुम्ही MBA केले आर्मीन आसतना. सो आर्मी गिव्ज ऑपॉर्च्युनिटी फॉर युअर आर्मी तुका सगळीकडे ऑपॉर्च्युनिटी फॉर ऑलराऊंड डेव्हलपमेंट. तुका अशेंच ना की फक्त युनिटान दवरता, तुका हेडक्वॉर्टरूय दाखयता, तुका AREय धाडटा, डेप्युटेशनूय धाडटा. DRDO वॉज अ डेप्युटेशन वेरीन हांव आउट ऑफ द आर्मी गेल्लो इन सिव्हिल ऑर्गनायझेशन. म्हाका सांग, फॉर इंजिनियरींग ब्रांच फिजिकल स्टँडर्ड किंवा बाकीचे स्टँडर्ड आसतात ते कितें शिथील करतात? कांयच रिलॅक्सेशन ना, कांयच रिलॅक्सेशन ना. एक्स NDA आसूं, NDAतल्यान येवं नाल्यार ग्रॅज्युएट येवं नाल्यार आमी टेक्निकल येवं नाल्यार TES येवं, टेक्निकल एंट्री स्कीम येवं. जेन्ना ते IMA नाल्यार OTA येता स्टँडर्डान कांयच रिलॅक्सेशन ना. प्लस कॉम्बॅटाचे सगळे ट्रेनिंग, सगळे कॉम्बॅट ट्रेनिंग सगळें आसता. एक लश्करी अभियंता म्हणून तुमकां कसली कसली आव्हानांक तोंड दिवचें पडलें? 114 आर्मड इंजिनियर रेजिमेंट ही एक स्पेशलिस्ट युनिट आहा इंडियन आर्मीची. तितून आमचे कडेन टँक्स, ब्रिजीस, गन्स, मिसायल्स सगळे आसता. सो इट इज अगेन अ मेन ऑर्गनायझेशन. तुमकां 2 कमेंडेशन कार्डां मेळ्ळ्यात. म्हाका पयलें कमेंडेशन कार्ड 2008 मेळिल्लें. 2008 तुमकां जर याद आसा जाल्यार कोशी प्रहार म्हणून एक ऑपरेशन जाल्लें, जेन्ना बिहार मध्यपूर डिस्ट्रिक्टान फ्लड्स आयिल्ले. फूल बिहार ती कोशी रिवर आहा पळय, त्यांनी डायरेक्शन चेंज करून गांवाचे गांव व्हांवून गेल्ले. हांव तेन्ना झांसी पोस्टेड आसलो. म्हाका झांसीच्यान आमी ग्वालियर आयले. एक कंपनी स्ट्रेंथ इज अरावंड 60 ते 70 लोक आमी गेल्ले, बोट्स घेवन गेल्ले. आमकां ग्वालियरच्यान विमानान एअरलिफ्ट केलें, आमचेंच विमान IL-76. पटना आमी लँड जाले. पटना सिव्हील गव्हर्मेंटान आमकां गाडयो दिल्ल्यो, ट्रक बी दिल्ले. थंयच्यान आमी मध्यपुरा डिस्ट्रिक्टान गेले. मध्यपुरा डिस्ट्रिक्ट अरावंड 300 किलोमिटर्स आहा पटनाच्यान. थंय गांवाचे गांव व्हांवून गेल्ले आनी लोक आसले पळय ते 40-40 किलोमिटर फसलेले. सो आमी 40 किलोमिटर बोटीन वताले तांकां जेवण दिवपाक, हें दिवपाक. तकरिबान 1 म्हयनो आमी थंय तांकां हेल्प केलें, तेंचे सर्वायवल केलें, तांकां घरां बांदून दिलीं, हें केलें. सो त्या कारणान म्हाका एक आर्मी कमांडर पुणे, आर्मी कमांड सदर्न कमांड पुणे, ताचें कमेंडेशन कार्ड मेळ्ळें. म्हाज्या वांगडा आमच्या 10 लोकांक आनीक कार्डां मेळ्ळीं जे म्हाज्या वांगडा आसले. प्लस आमचे युनिट 114 इंजिनियराक फर्स्ट टायम इन द हिस्ट्री ऑफ द युनिट आर्मी कमांडर सायटेशन, युनिट सायटेशनूय मेळ्ळें. सो दीस वॉज द फर्स्ट टायम. सेकंड हांव जेन्ना कार्निकोबार आसलो, तुमकां कॅम्बेल बे सांगलेलें पळय, कॅम्बेल बे एक नेव्हीची एक एअरस्ट्रीप आहा, धाकटीशी एअरस्ट्रीप आहा. थंय तेंचें कांय नासलें. सो तेन्ना तेंच्यांनी डिसायड केलें, तेन्ना मातशें लुकींग ईस्ट पॉलिसी सुरू केली जाल्ली आमची. सो तेंच्यांनी डिसायड केलें हांगा मातशी ती बेज एक्सपांड करपाक जाय म्हणून. सो ते बेज एक्सपांड करपाक आनी आमचे कडेन 2-3 म्हयनो टायम आसलो, मागीर पावस सुरू जातलो. सो 3 म्हयन्यान आमी एक रनवे बांदली, थंय डिस्पर्सल एरिया बांदली आनी लोकांक रावपाक पोर्टेबल टेम्पररी स्ट्रक्चर्स बांदले, ऑपवर्क शेल्टर्स. ते 3 म्हयन्यान कारण जेन्ना एडमिरल वर्मा, चीफ ऑफ नेवल स्टाफ, तो रिटायर जावपा आसलो 31 जुलय, तेणें ऑन द स्पॉट म्हाका चीफ ऑफ नेवल स्टाफ कमेंडेशन कार्ड मेळ्ळें. इट इज व्हेरी रेअर
आर्मी ऑफिसर असून दोन दोन तर आसात आणि आर्मी ऑफिसर असून एक नेवल कमांडेशन कार्ड मेळप. अरे वा. बिकॉज आर्मी आसतना तुका आर्मी कार्ड मेळटात, नेव्हीन आसतना नेवल कमांड मेळटा, बट एज अ आर्मी ऑफिसर असून नेवल कमांडेशन कार्ड आणि ते मेळप दॅट इज ऑल्सो अ व्हेरी रेअर थिंग. तुमच्या कार्यकाळात तुम्ही खंयच्या ऑपरेशनांनी वांटो घेतला? हांव जेन्ना कमिशन जाल्लो 97 तेन्ना 98 कारगिल जाल्ले. तितून कारगिलान तुम्ही त्या वेळा आशिल्ले? हांव आसलो तेन्ना, पण कारगिलान आय वॉज नॉट डिप्लॉयड इन द नॉर्थ JNK. आमी आमची ब्रिगेड घेवन ऑपरेशन घेवन आमी राजस्थानान डिप्लॉयड आसले टू ओपन अनदर फ्रंट इफ दॅट आनी गरज पडली जाल्यार हांगा फ्रंट ओपन करपाचें. सो तें एक जालें. सेकंड ऑपरेशन हांवें घेतला तो गलवान, जेन्ना चायनिजाचे आसले तें. आनी एक ऑपरेशन म्हणजे तें ऑपरेशन अशें ना, बट जेन्ना हांव नॉर्थ इस्टान आसलो ते फायटींग इन्सर्जंट्स वॉज ऑल्सो सॉर्ट ऑफ ऑपरेशन ओन्ली. बरें, आर्मीचे अभियंते पळय आसा, इंजिनियरींग कोर आसा पळय तुमचो, ताका अपार्ट फ्रॉम कॉम्बॅट ट्रेनींग तुमकां स्पेशलायज ट्रेनींग कसलें दितात? अपार्ट फ्रॉम कॉम्बॅट ट्रेनींग बाकी कॉम्बॅट ट्रेनींग सगळें मेळटा. आमी ते इन्फंट्री करतात ते सेम कॉम्बॅट ट्रेनींग करता. अदर दॅन दॅट आमी ब्रिजीस कशे बांदपाचे, बोथ मॅकॅनिकली लॉन्च ब्रिज म्हणजे गाडयेन ब्रिज आसात ते कशे लॉन्च करपाचे, नाल्यार उदकान BFH ब्रिज येता ते कशे बांदपाचे ते करपाचे. मायनफिल्ड ब्रिजींग कशें करपाचें, जे दुश्मन मायनफिल्ड लायता, मायन्स लायता तांकां कशें ब्रिज करपाचें, तेंच्या हितून कशें काडपाचें, तेंच्या हितून पात कशी करपाची, आमची सैन्य पाल करपाक कशें करपाचें ते ट्रेनींग आसता थ्रू द मायनफिल्ड. मागीर इलेक्ट्रिफिकेशन कशें करपाचें, लायट कशें करपाचें तें आसता. वॉटर सप्लाय मेन थिंग, वॉटर सप्लाय इज अ मेन थिंग. तांकां उदक कशें करपाचें, उदक प्युरिफाय करून, कित्याक तूं जेन्ना ऑपरेशन आसता तुमकां उदकाचें आसता, तुमकां ते नाला व्हांवता तितूनच उदक काडून प्युरिफाय करून तेंच हें करपाक जाय. बेली ब्रिज बी सगळें बांदपाक ते सगळें तेजी सगळी ट्रेनींग आसता. इट्स अ सायन्स बाय इटसेल्फ. बिकॉज तुका बेली ब्रिज बांदचें पडटा, तर फाटल्यान तुका ओवरलॅप पळोवचो पडटा, ओवरहँग पळोवचो पडटा, कावंटर वेट हें करचो पडटा. केन्ना केन्ना तुका फाटल्यान जागो चड मेळना जाल्यार कावंटर वेट चड घालचो पडटा. वायनाडाक सुद्दां फाटीं हें जालें. प्लस आनी एक मेन इम्पॉर्टंट आसा, वी आर पार्ट ऑफ डेमोलिशन्स ऑल्सो. डेमोलिशन आमकां वी आर ट्रेन्ड एज डेमोलिशन एक्सपर्ट्स ऑल्सो. कित्याक दुश्मनाचो ब्रिज आसा तो ब्रिज पयलीं वचून आमी एक्सप्लोजीव जावन उडयता, सो दॅट ते येवंक मेळना. केन्ना केन्ना अशें जाता की आमचे ब्रिजीस आसता टू डिनाय एनिमींक येवपाक, म्हणून आमचे ब्रिज उडोवपाचे. सो डेमोलिशन इज ऑल्सो एक वन पार्ट ऑफ अस. सिव्हिल ऑपरेशनांनी सुद्दां तुमी काम करता? सिव्हिल ऑपरेशन इज समज डिजास्टर जालो किंवा लायक वायनाड, इंजिनियर्स प्लेड अ रोल. वायनाड हांव तुका सांगलें न्ही, कोशी प्रहार. वेन आय वेंट टू बिहार इट्स नोन एज एड टू सिव्हिल ऑथॉरिटीज. जेन्ना हांव बिहार गेल्लो इट वॉज पार्ट ऑफ एज अ एड टू सिव्हिल ऑथॉरिटीज, एज अ डिजास्टर मॅनेजमेंट. जेन्ना तो DC आसता पळय पर्टिक्युलर डिस्ट्रिक्ट, तो एक रिक्विजिशन दिता आर्मीक की भैया आमच्या हें जालें, इट इज बियॉन्ड अस, तुमी यो आनी हेल्प करा. वायनाड जालें, मणिपूर फ्लड्स. गोंयकार चडशे आर्मीन वचपाक फुडें सरनात. तुमकां कितें दिसता गोंयकारांक? गोंयकार फुडें सरना म्हणजे तांकां ती ऑपॉर्च्युनिटी खबर ना, तांकां स्कोप खबर ना, इन्फॉर्मेशन लॅक ऑफ इन्फॉर्मेशन इज मेन. आनी गोंयकार वॉट आय फील पर्सनली इज दे आर मोर इंटरेस्टेड इन गल्फ ऑर मर्चंट नेव्ही, बट कम्पेर्ड टू अदर स्टेट्स खूप कमी प्रमाणात आसा. आनी गोंयान हांगा कोचिंग क्लासीस ना, लायक इन कर्नाटका थंय कोचिंग क्लासीस आसा फॉर SSB ते ट्रेनींग करतात. गोंयान कोचिंग क्लासीस ना. कर्नाटका इवन नॉर्थान तुका वचत जाल्यार स्पेशली देहरादून जे IMA आहा पळय थंय इन्स्टिट्यूशन आहा. जशें आमी हांगा गोंयांत IIT आनी हे मेडिकलाक कोचिंग क्लासीस आहा, तशे कोचिंग क्लासीस भायर आसा. थोडे आतां ट्रेनींग घेनासतना वता, दे क्वॉलिफाय बिकॉज दे हॅव गॉट विदीन देम, बट ट्रेनींग इज रिक्वायर्ड बिकॉज न्ही ट्रेनींग पयलीं ते ट्रेनींग लायक आमच्या हितून कितें आसलें, ट्रेनींग घेनासतना आमी गेले जाले क्वॉलिफायड. बट आयच्या कॉम्पिटिशनाच्या जमानान तूं आतां कोणाक सांगत तूं इंजिनियरिंगाची ट्रेनींग घेना, जी ट्रेनींग घेना आसता जी क्रॅक कर, लाखांतलो एकटो भुरगो जातलो, बाकी 99,000 जावचें ना. बट तेच 99,000 तूं जर ट्रेनींग करीत जाल्यार आनीक 20-30 भुरगे जातले. तेच सिमिलर आहा. कित्याक जे आर्मीन आमची भुरगीं, म्हाज्या भुरग्यांनी आर्मी पळयला तांकां खबर आहा. बाकीचे जे सिव्हील बॅकग्रावंडान आहा तांकां कांय खबर ना. सो एक ट्रेनींग दिवन तुजें मायंड फोकस करप, फिजिकल फिटनेस फोकस करप. बट ट्रेनींग कोचिंग इज अ मस्ट. इट गायड्स यू. आतां खंयचे प्रोफेशनान गेलो तूं, मेडिकल वच, हेका वच, तुका कोचिंग सेंटर आसात, ते गायड करता. इट इज ओन्ली अ शो यू द पाथ. फायनली करप तुजेर आसता.
बट इवन इफ यू हॅव ट्रेनिंग थंय वता आसतना वॉट एवर यू हॅव इनसायड दॅट कम्स आउट. हय, इट कम्स आउट. आनी तूं थंय फट उलोवन काय जावपाना. तातूंत तुका एक गायडन्स मेळटा, सिक्वेन्स मेळटा, गायडन्स मेळटा. म्हाका सांगात आतां गोंयच्या भुरग्यां खातीर तुमी कितें सांगूंक सोदतात? हांव गोंयच्या भुरग्यांक एकूच सांगता, म्हाज्या भावानो भयणीनो, अशें ना की आर्मीन इज अ व्हेरी गुड ऑर्गनायझेशन. हांव जर गोंयान इंजिनियर म्हणून जालो आसलो, म्हाका हांगच्यान बेळगांव वचपाक 10 चिंतचें पडटलें आसलें. पण आतां इतलें इंडिपेंडंट डिसिजन केलां आनी म्हाज्या भुरग्यांक सुद्दां इतलें इंडिपेंडंट डिसिजन कांयच जायना. आनी आर्मी टेक्स केअर ऑफ यू. आतां सुद्दां हांव रिटायरमेंट जावन खंय वतात आनी तांकां सांगात हांव येता, सगळे फॅसिलिटीज अवेलेबल आहा. सो इट्स अ फॅमिली. तूं एक फॅमिली सोडून दुसरी फॅमिली जॉयन जाता. ही फॅमिली सुद्दां तुजी झगडी जाता, पण त्या फॅमिलीन झगडी जायना. सो गोंयकारांक तुमकां जॉयन जावपाचें आसा. आय एम ऑलवेज अवेलेबल. हांव गायड करता. म्हाका कांयच ना. जस्ट तुमी जॉयन जाले दॅट वील बी माय पेमेंट. हय, खूब बऱ्यो गोश्टी सांगल्यो. मे बी पीपल वील कम फॉरवर्ड टू जॉइन द आर्म फोर्सीस फुडें जातलें अशें दिसता म्हाका आस्त आसा. बरें दिसलें तुमी आमच्या स्टुडियोन आयले आनी आमच्या आयकुप्यांक तुमचे अनुभव सांगले. तुमकां आकाशवाणीचे वतीन देव बरें करूं. थँक्यू जॉन. जय हिंद. वीर जवान. आयचे वीर जवान आशिल्ले कर्नल बाळकृष्ण शिरोडकर. तांचे कडेन उलयताले श्री जॉन आगियार. वीर जवान. संकल्पना श्री जॉन आगियार. प्रस्तुती उषा योगराज नाईक. निर्मिती पालो डॉक्टर साईश देशपांडे. कार्यक्रम अधिकारी दामोदर आठलेकर आणि संजय पुनाळेकर. आकाशवाणी पणजी केंद्राच्यो कार्यावळी आता ऐकात आमच्या युट्यूब चॅनलाचेर FM रेनबो गोवा. ही आकाशवाणी पणजी केंद्राची निर्मिती.